गोपाला
तांबे व्हायची गाडी तो
काही महिना दिसते जरूर होईल कोरोना जसं सो गाइस नेहमीप्रमाणे मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे एका नव्या लोकेशनवर. चला तर मग लेट्स स्टार्ट द जर्नी. आज आपण आलो शाहूवाडी तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भेडसगाव मध्ये. सो फ्रेंड्स, आज आपण भेडसगाव एक्सप्लोर करणार आहोत चंद्रप्रकाशात, कारण आज आहे दीप पौर्णिमा. चला तर मग भेडसगाव सफारी सुरू करूयात या गावातील विस्तीर्ण तळ्यापासून. कुणाच तरी गाणं ऐकू येत आहे. ओ माय गॉड, अरे ते पहा फ्रेंड्स, तळ्यात कोणतरी
बाई गाणं गाते फ्रेंड्स. अरे अरे तिच्या हातात एक लहान बाळ सुद्धा आहे. ओ बाई, ओ बाई, अरे ती बाई बाळासोबत तळ्यात गुप्त झाली. हाऊ इज इट पॉसिबल? हे कसं शक्य आहे? पाहुणं इतक्या रात्रीचं काय करतायचा या काळ्यावर? बाबा बाबा. अरे होय होय, जरा दमान. इतकं काय झालं घाबरायला? उद्भिन बघितल्यागत. तळ्यावर एक बाई पाहिली मी बाबा. बाई फोटो बिटो काढलास की काय तिचा? चेष्टा नाही बाबा, तिच्या हातात एक मूल होतं. ते रडू लागल्यावर ती बाई अंगाई गाऊ लागली. या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय आणि स्वतःच्या कानानं ऐकले मी बाबा. आवाज दिवेची पुन्हा व्हाईन हवं. मग खरंच आहे तुम्ही म्हणताय ते समज खरं आहे. माणसं आज दिव पाजळत्या आणि आमच्या चिमाजी पाटलाची सून माणसं पाजळून गेली. म्हणजे गावाच्या जीवाकरता स्वतःचा जीव पाजळणाऱ्या सतीची कहाणी आहे ती. पिढ्यान पिढ्या ऐकत आलो. आम्ही बी सांगत राहिलो. आम्ही अडाणी माणसं, तुम्हा शान्या माणसांना नाही कळायचं ते. असं का म्हणताय बाबा? अरे तसं नव्हतं. आम्ही अडाणी माणसं पण निस्त्या आठवणीनं हात जोडल्या आणि अभिषेकासाठी काळजाची तळी डोळ्यात जमा होत्या. बाबा तुमच्या डोळ्यात पाणी? अशी काय घडली होती कहाणी? सांगा तरी. सांगतो, समज सांगतो. चला चला, चालत चालत सांगतो. पाहुणं, अहो देव माणसं देवाच्या किरपे बेगा नाही जन्माला येत आणि चिमाजी पाटील तर देवापेक्षा कमी नव्हतं या समजा गावाला. राम राम पाटील. राम 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 राम. काय रे भादा, यरवाई समजी म्हणून चाललाय कुठे? आणि कुठे मोहीम काढलीचं काय? मोहीमच म्हणायची पाटील, दुसरं काय? मंजूर पाटील, अहो नीलकंठेश्वर आणि तुमच्यापासनं काही लपलंय होय? नदी उशाला आणि कोरड कशाला अशी गत झाल्या समजा बेडच गावची. वारणामाई जवळ वाहून सुद्धा गावाला पाण्याचा प्यायला एक ठिपूच नाही. माझा हे समज मला दिसत नाही का रे? पाटील, बापाच्या मायानं आजवर समजा गाव सांभाळलं असा तुम्ही. गावातील पोरवाळा असू देत, बाया बापडे असू देत, नाहीतर म्हातारी कोतारी, समध्यांचा आई बाप बनून सांभाळ केलायसा आमचा. आता गावावर पाणी टंचाईची आणि दुष्काळाची बिलामत तुम्ही दूर करा पाटील, तुम्ही दूर करा. बघा माझा, अरे जो गाव करल तेव्हा ह्यो एकटा राव तरी काय करल? अरे महादा, जमिनीचा ऊर फोडून करारून पिकं बाहेर काढणारी आपण, मातीशी इमान राखणारी म्हणून आपण बळीराजा बनून जसा हातात नांगूर धरला बघ, तसाच आता गावात पाणी आणायला भागीरथ बनून गावातील प्रत्येक घरातील समध्यानी हातात पारा कुदळ घेऊन तळ काढूया की आणि समध्या गावाची ताण भागवणारी गंगा जाऊया गड्यानो. धनी चला बेगी बेगी वाड्याकडे. अरे हो लोमाजी, एवढ्या धापा का टाकायला लागलायस? खबर लय हा काही धनी. अहो आम्हाला दाखलं पाटील मिळाले. म्हणजे तुम्ही आजोबा झाला आजोबा. देवा नीलकंठेश्वरा, पावलाच बाबा नवसाला. मंडळी, शकुन तरी चांगला मिळालाय. आजच गावात तळ्याच्या कामाची दौंडी फिरवायला सांगतो. गड्यानो, उद्यापासूनच तळ्याच्या कामाची सुरुवात करूया. आमच्या नातवाच्या बारशापर्यंत तळ्याला पाणी सुद्धा लागेल. दादा, आजच कुकुळला जाऊन तुका नांगर ताबडतोब घेऊन ये. त्याच्यासारखा हुकमी पाणाऱ्या शोधून सापडणार नाही बघ. जी पाटील. चालते, चला मंडळी, लगोलग घराकडे निघतो मी आत्ताच नातवाचं तोंड बघायला. चल माझी. राम राम. होय, या या. राम राम. सोनबाई, दागून पाटील का रडायला लागल्यात? मामनजी, भगीरथाला अंगाई ऐकल्याशिवाय झोप येते वय. भगीरथ नाव मातूर छात ठेवलंय बाळाचं. त्या भगीरथानं गंगा आणली पृथ्वीवर आणि आपला भगीरथ त्याच्या पायगुणानं गावचं तळ भरलं बघ. राम राम पाटील. राम राम. पण माझा तळ्याच्या कामावरनं अचानक का नस बरं? पाटील, अहो 15-20 दिवस झालं घरात एक माणूस नसतोय. समजा गाव तळ्यावर राखतोय. हाताला फोड फुटली पण जमिनीला काय पाजर फुटाना झालाय. आज तर गावकऱ्यांनी पारा कांबी कुदळ फावडी खाली ठेवली.
अहो आता तर समधी गावकरी गाव उठवून जायचं म्हणायला लागल्या. का बोलतेस महादा? अरे गावची पांढरी सोडून कसं चालून? काळजी नगस करू महादा. आणि जाऊन समध्यासनी सांग, काम थांबवू नका आणि धीर सोडू नका. एक वेळ पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवल, पण पानाळ्यात तोका नांगरेचा अंदाज चुकणार नाही. जा बिगी आणि काम चालू ठेवाय सांग समध्यासनी. जी पाटील. सुनबाई या तुम्ही बी जरा अंग टाकतो मी बी खटकावर. होय जी मामनजी. तेव्हा कंठेश्वरा, अजून आमचा किती अंत बघणार आहेस तू? अरे पाटलानं माणसं जगवायची असतात, पण उद्या ती पाण्या येणार तडफडून मिली तर त्याचं पाप माझ्या माती लागत. छाती फुट असतं, रगात वकपर्यंत खणत फोडतोय आम्ही, तरी तुला दया येत नाही. अरे तू देव हायस का राखीस? सारी पांढरी तुला डोळ्यात पाणी आणून येणवत्या, तरी तुला पाजर फुटत नाही. अरे तू कुठलं बी पाणी आण, तळ्यात आण, नाहीतर आभाळात आण, नाहीतर तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईल. व्यंकटेश्वरा, माझ्या घराण्याची, माझी आणि पाटणकीची आबरू तुझ्या हातात आहे रे देवा. फक्त तुझ्या हातात आहे. पाटील, पाण्यासाठी दिवसाची रात्र केलीस, कष्ट उपसायला कमी नाही केलीस, पण एक गोष्ट मात्र विसरलास. अरे कैक वर्षाची रूढी आहे ती. तू विसरलास. व्यंकटेश्वरा, अरे असला कसला दृष्टांत दिला असतो? मला आता शास्त्री बुवाकडे जाऊन या दृष्टांताचा अर्थ विचारला पाहिजे. शास्त्री बुवा, ओ शास्त्री बुवा. कोण? पाटील या ना. आज असं कसं येणं केलं? अहो, आपल्या निळकंठेश्वराच्या गळ्यातला नाग दिसला मला स्वप्नात. साधारणतः कोणत्या प्रहाराला स्वप्न पडलं तुम्हाला? अहो हे काय, उठलोच आणि तुमच्याकडे आलो तडक. पाटील, हे स्वप्न नाही, हा दृष्टांत आहे नीलकंठेश्वरांचा. काय म्हणता? अहो बघा तरी पोती, खरं आहे की सांगा. जिथे आपण तळे खोदत आहे तिथे ओल्या बाळंतिणीला आपल्या लहान मुलासह स्वतःचा बळी द्यावा लागेल, तरच तळ्याला पाणी लागेल. जिला आताच पाजर फुटलाय असं वात्सल्य त्या कोरड्या मातीला हवाय, आणि तरच त्या मातीला सुद्धा पाण्हा फुटेल. काय काय बोलताय काय शास्त्री बुवा? होय पाटील, नीलकंठेश्वराने स्वतः दिलेला हा दृष्टांत आहे, आणि तो पूर्ण केल्याशिवाय तळ्याला पाणी लागणार नाही. आणि बाळंतिणीचा बळी? अहो ही कसली आबुरी रीत म्हणायची? पाटलाने माणसं जगवायची का मारायची? पण पाटील, दुसरा पर्याय पण दिसत नाही. तळ्याला बाळ आणि बाळंतिणीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. एक विनंती आहे शास्त्री बुवा तुम्हासनी. मी संकोच बोला पाटील. हे बळीचं कोणाला बोलू नका, शपथ आहे तुम्हासनी नीलकंठेश्वराची. अगदी निश्चिंत रहा पाटील, आणि आलाय तसं आत येऊन गुळ पाणी घ्या. या 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 आत या. मला सांगू नका काय, गणू ठोकऱ्या म्हणतात मला. आता तडक जातो तळ्याच्या कामावर आणि बोंबच करतो समधी. अरे रेड्याची धारण कशाला काढायला लागलायसा? पण
बंद करा काम समजेनी. अरे गावातली घाण तू गण्या, तुला कधी कोणाचं चांगलं झालेलं बघावले होय? राहू दे. अरे ज्याचं करावं भले ते म्हणते माझच खरं. भलं आणि आमचं? अरे असं काय भलं करणार होतास रे? अरे तुमचंच कष्ट वाचविणार होतो. इथं रात्रंदिवस दगड फोडत बसलायसा, पण जवळ इथं बाळंतिणीचा बळी देत नाही तवर तळ्याला पाणी लागणार नाही. हे आणि कुणी सांगितलं तुला? अरे सौताच्या डोळ्याने बघितलंय बी आणि ऐकलंय बी. पाटलाला कंठेश्वरानं दृष्टांत दिलाय, त्यावरच शास्त्री बुवाच्या घरात चर्चा सुरू होती. अरे थांबवा काम समद्यांनी. काम का थांबवलंय पाटील? हे खरं आहे का? काय खरं आहे का? हेच आपलं बाळंतिणीच्या बळीचं त्या बिगार तळ्याला पाणी अजिबात लागणार नाही म्हणत्यात. आ हे कोण बोललं तुम्हासनी? म्या या गणू ढोकऱ्यानं शास्त्री बुवाच्या घरात जे बघितलं, जे ऐकलं त्यात सांगितलंय. पाटील हे समज खरं आहे? खोटं बोलणार नाही. तुम्ही जे ऐकलंय ते समज खरं आहे. मग आता काय करायचं पाटील? काम थांबूया? अरे काम थांबून कसं चालेल? अहो पण दृष्टांताचं काय? तो बळी? अरे पण बळी द्यायला कोण तयार होणार? का समध्या बायका वांजुटे आहेत बरं गावातल्या, आणि काकत कळसान गावाला वळसा म्हणून का घालायचा? म्हणजे येड पांघरून पेडगावला जाऊ नका पाटील. समध्या गावाला माहिती आहे तुमची सून वली बाळंतीण आहे. आवाज वाढवला म्हणून खरं लपत नाही पाटील. अहो समद गाव तुम्हाला देव मानतय, बापा परमानं सांभाळतायसा ना. गावाचं भलं व्हावं म्हणून पाटील का फक्त पालखीचा मान घ्यायला आणि नारळ फोडायला नाही सा? अरे पण चला रे, जोपर्यंत बळी देत नाही तवर काम पण सुरू करायचं नाही. चला. अरे माझं ऐका तरी. अले रे लेले, असे ललायचे नाही बाला. शानाईस ना तू? लोमाबा, ओ लोमाबा, जरा इकडे येता का? आलो. बोला क्या कसा? अव गावच्या तळ्याचं काम पडले, खरं आहे ना? अव होया कसा? गावकडे म्हणतात कसं की वरी बाळातील मिळत नाही तर काय उपयोग डाबरा करून. लोमाबा, त्यांचं काय बी खोटं नाही बघा. अव गराम देवताचा दृष्टांत आहे तो पूर्ण केलाच पाहिजे. आणि होय, आम्ही हे बी ऐकले की गावकरी म्हणतात पाटलाचं गावावर एवढं प्रेम आहे तर तळ्याला पाणी लागावं म्हणून पाटील सौताच्या सुनेचा का बळी देत नाही? होय 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 कसा, पण तुम्ही काय तिकडे अजिबात लक्ष देऊ नका बघा. लोमाबा, एक कामगिरी आहे, करशीला? एक काय सांगा की काम तसं जोखमीचं आहे लोमाबा. मी कंठेश्वराचा दृष्टांत पूर्ण करणार आहे. अरे देवा, आकासाहेब तुम्ही नग नग आकासाहेब तुम्ही नग तुम्ही. अव मी म्हणजे माझी एक बालपणाची मैत्रीण आहे. अव ती तयार झाली सती जायला. अव काय सांगताय? काय हे लय बेर झालं बघा आकासाहेब. अव तिनं आजच सांगावा धाडलाय मला. फक्त एक काम करा, तळ्याच्या जागी पाळणा नेऊन बांधा. पण हे कुणाला बी कळता कामा नाही लोमाबा. शपथ घ्या बघा आधी. होय होय, शपथ घेतो या आकासाहेब. तुम्ही काय बी काळजी करू नका बघा, समजा काम होऊन जाईल बघा. बरं मी येऊ? देवा निळकंठेश्वरा, वर्षानुवर्ष समत्या गावाला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारं माझं घरानं, माझ्या सासऱ्याची, माझ्या धन्याची आणि माझ्या घराण्याची आबरू पणाला लागले देवा. जेव्हा सून म्हणून पहिलं पाऊल उमऱ्यातनं आत ठेवलं तेव्हाच म्हणलं होतं जगायचं तर या घरासाठी आणि मरायचं ते बी या घरासाठीच आणि इज्जतीसाठीच. मामनजी, सून म्हणून आणलं सा, पण लेक बनवून वागवलं सा तुम्ही. पाण्याबिगार तडपडणाऱ्या गावची अवस्था बघून तुमच्या डोळ्यात येणारं पाणी लपलं नाही माझ्यापासून. अहो तुमची लेक असती तर तिला पण बघवलं नसतं हे असं.
हौसा तिच्या बाळासकट मरायला नाही, पण कायमस्वरूपी अमर व्हायला निघाल्या. आमच्या बलिदानानंतर जमिनीला फुटलेला उमाळा या हौसाचा माझ्या बाळासाठी फुटलेला पाहणा असेल. माझ्या बाळासाठी फुटलेला पाहणा असेल. तेव्हा नीलकंठेश्वरा, गावच्या कल्याणासाठी हे बघ, एका पाटलाची लेक, एका पाटलाची सून आपल्या बाळासकट आपल्या आयुष्याचा निवद दाखवायला तयार आहे. त्या निवदाभोवती तुझ्या किरपेचं पाणी फिरावं एवढंच माझं मागणं आहे देवा. आई धरणी माते, आम्हासनी पोटात घे. पाटील, आपल्याला यश मिळालं बघा पाटील. पाटील यश मिळालं, तळ्याला पाणी लागलं पाटील. अहो पाणी लागलं तळ्याला. काय पाणी लागलं? देवा नीलकंठेश्वरा, तुझीच कृपा आहे देवा, तुझीच कृपा आहे. काल रात्याला माझी सुनबाई म्हणाली होती, मामूंजी काळजी करू नका सा, आपल्या तळ्याला लवकरच पाणी लागणार आहे. माझा सबूत आणि माझ्या बाळाचा पायगुण आहे. सुनबाई, हे सुनबाई, अगं तुझा सबूत खरा ठरला. अगं साखर घेऊन ये लवकर. कुठं आहे सुनबाई? लोबा, अरे सुनबाई कुठं आहे? आज जाऊन बघून ये लवकर. त्यांनी हौसा का कुठे बी नाही आणि भाऊ सुद्धा नाही घरात. सुनबाई, बाबा बाबा काय झालं? तुम्ही बोलत का नाही? आबा बोला, आबा बोला की. बोला, तुझ्या बायकोनं आपला बोल खरा केला. म्हणजे नीलकंठेश्वराचा दुष्टा खरा केला पोरा. म्हणून तर तळ्याला पाणी आलं नव्हे. होय लोबा, त्या दुसऱ्याला सांगायचा नसतोय, तो स्वतः करायचा असतोय. लोबा, माझ्या घरची लक्ष्मी गेली, पाडवीची देवता गेली. माझी हौसा, माझा बाळ गेला, बाळ गेला. पाटील, या त्यागाला तुलना नाही. आपल्या गावाला नवा जन्म देऊन गेली बापडी. पाटील, आता शोक करायचा नाही. रावसाहेब, ज्या श्रद्धेनं ती गेली त्याच श्रद्धेनं तिच्या समर्पण भूमीवर, त्या तळ्यावर आपण फुले वाहू. चला चला पाटील, चला. साऱ्या गावासाठी तिनं आहुती दिली, म्हणून तर सारा गाव पूजा करतोय तिची.
बिचारी भरल्या संसारातनं गेली. नवऱ्यासाठी पोरासाठी तिची आशा राहिली म्हणून तिचा जीव कुठेतरी घुटमळत असत. म्हणूनच ती आपल्या पोरांसाठीनं अंगाई म्हणत असत. एका पुण्यवान सतीची अंगाई. खरंच ही सतीची अंगाई आहे. माझ्या बाळाला झोप या कार्यक्रमासाठी या सेवासाठी प्रकाश नायकल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज जरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्रोते हो नमस्कार. अखंड विश्वाला मंगलमय प्रकाश देणारे मंगलमूर्ती श्री गणराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक व भारत भूमीच्या रक्षणार्थ बलिदान देणारे असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतीवीर आणि जवान यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून संघर्ष कला क्रीडा व सांस्कृतिक गणेश मंडळ वीरवाडी बिळाशी, संघर्ष कला क्रीडा व सांस्कृतिक गणेश मंडळ वीरवाडी बिळाशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. महाराष्ट्र अस्मिता फडकली. दरवर्षीची परंपरा कायम ठेवत याही वर्षी आपल्या समोर सादर करत आहे एक ज्वलंत सजीव देखावा. स्वराज्य रक्षक संभाजी. शांत रहा, शांततेचे सहकार्य करा. उमटू दे जय घोष आज हाठी. तरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. 1657 साली पुरंदर गडावर छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांच्या पोटी जन्मलेले संभाजी राजे हे बालपणापासूनच विलक्षण बुद्धिमान होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांना संस्कृत, मराठी, पारसी, हिंदी आणि पोर्तुगीज अशा 8 भाषा अवगत होत्या. ग्रंथप्रेमी, विद्वान आणि त्याचबरोबर पराक्रमी योद्धा म्हणून त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्याचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन मुघलशाही व आदिलशाहीचा सामना केला. शत्रूंच्या अनेक मोहिमा त्यांनी अपयशी ठरवल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याने अनेक विजय मिळवले. बुऱ्हाणपूरची लूट 17 मार्च 1680. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील ही स्वराज्याची सर्वात भव्य आणि धाडसी मोहीम मानली जाते. मुघल साम्राज्यातील बुऱ्हाणपूर हे एक अतिशय समृद्ध आणि व्यापारी दृष्ट्या महत्वाचे शहर होते. औरंगजेबाची संपत्ती, मुघली खजिना आणि व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणावर संपत्ती या ठिकाणी होती. संभाजी महाराजांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्ता आणि धाडसाने ही मोहीम आखली. अवघ्या काही दिवसात स्वराज्याच्या फौजेने बुऱ्हाणपूर जिंकून शहराची लूट केली. या लुटीतून मिळालेला प्रचंड धनसंचय स्वराज्याच्या बळकटीसाठी वापरला गेला आणि बुऱ्हाणपूरच्या लुटीचा आनंद पूर्ण स्वराज्यामध्ये साजरा करण्यात आला.
नको